काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार कैलास कोरंट्याल हे आज काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीमध्ये सहभागी होते। विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेले 7 आमदार कोण आहेत जाहीर करा, अन्यथा त्यांना येणाऱ्या विधानसभेत तिकीट देऊ नका, नाहीतर सगळे लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील असं कोरंट्याल यांनी म्हटलंय। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूया। काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदार कैलास कोरंट्याल आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज एक महत्त्वाची बैठक झाली आहे कोर कमिटीची, याचबरोबर प्रदेश कार्यकारिणीची सुद्धा महत्त्वाची बैठक झाली आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीने आज जेवढे जिल्हाध्यक्ष आहे, लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, खासदार त्यांची बैठक होती आणि एक नेहमीसारखी बैठक होती। जे नवीन खासदार निवडून आले त्यांचा वेलकम झाला आणि येणाऱ्या भविष्यात विधानसभा कसा लढायची याच्यावर चर्चा झाली आणि याच्यावर बाकी जे सिनियर लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि तसंच बाकी दुसरा असा म्हणजे काय फार मोठा काही मॅरेथॉन बैठक किंवा काही असं तसं काही झालेलं नाही। विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष किती जागा लढणार आहे या संदर्भात काय चर्चा? नॅचरल जस्टिफाय जे लोकसभेत भेटलं की आमचे सर्वात जास्त खासदार आलेले आणि आमच्या लोकांना म्हणजे काँग्रेस पार्टीला जास्त तिकीट दिले पाहिजे अशा प्रकारची मागणी झालेली आणि नवीन चेहरा जे असेल, नवीन तरुण किंवा नवीन चेहरा असेल त्यांना संधी द्या असा एक ठराव झालेला आहे। हे बघा, माझं नाव ज्या महाराष्ट्र टाइम्सने टाकलं होतं त्याच्यानंतर आपले सन्मान्य विरोधी पक्ष नेता वडेट्टीवार यांनी डिक्लेअर केले की कैलास कोरंट्याल नाही। आज मी नाना पटोला तेच मागणी केली की जे 7 असेल तुम्ही त्याचं नाव डिक्लेअर करा, कारण 37 आमदार काँग्रेसचे आहेत, 7 गद्दार असेल तर 30 वफादार आहे आणि असं जे 30 वफादार आहे त्यांच्याबद्दलही त्यांच्या मतदारसंघात लोकांना संभ्रम आहे की आपला आमदारचा फुटला नाही। मग म्हणून तुम्ही डिक्लेअर करा। जर तुम्हाला काही अडचण येत असेल म्हणजे तुम्ही डिक्लेअर करू शकत नसेल तर अशा 7 लोकांना तुम्ही येत्या विधानसभेत तिकीट देऊ नका, जनतेला आपोआप माहित पडेल कोण फुटला म्हणून। कॅमेरामन हमीद सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।